शेतकऱ्याला त्रास झाला तरी चालेल, पण उद्योगपतींना त्रास देऊ नका. बरोबर आहे साहेब तुमचं. शेवटी तो शेतकरी काय पिकवतो? अन्नधान्य. पण उद्योगपती पैसा पिकवतो, पैसा. त्यामुळे शेतकऱ्यांना कितीही त्रास झाला तरी चालेल, पण उद्योगपतींना त्रास देऊ नका. काही लोकांचं पोट हे अन्नधान्य खाऊन भरतच नाही आणि पैसे खाऊनही भरत नाही. पण त्यासाठी त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना का त्रास द्यायचा? त्या जगाच्या पोशिंद्याला का त्रास द्यायचा? जो आपल्या रक्ताचं पाणी करून ह्या जगाला पोसतो, या महाराष्ट्राला पोसतो, या देशाला पोसतो, त्या शेतकऱ्याला का त्रास द्यायचा? 2022 साली या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 2900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2023 साली 2800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2024 साली 2600 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरीसुद्धा आणखीन किती त्रास द्यायचा त्या शेतकऱ्याला? का त्या शेतकऱ्याला त्रास द्यायचा? का? कारण तो अन्नधान्य पिकवतो, पैसे पिकवू शकत नाही. या जगातला सर्वात मोठा उद्योगपती जर कोण असेल तर तो शेतकरी आहे. तो जगाचा पोशिंदा आहे, तो बळीराजा आहे. आजही अशी मशीन बनलेली नाही आहे ज्यातून अन्नधान्य बनू शकतं. आजही असं सॉफ्टवेअर बनलेलं नाही आहे ज्यातून भाजी भाकरी डाउनलोड होऊ शकते. मग त्या शेतकऱ्याला का त्रास द्यायचा? त्या बळीराजाकडे तुम्ही दान मागायचं, तुम्ही आकाश मागायचं, तुम्ही पृथ्वी मागायची आणि नंतर त्या बळीराजाच्या डोक्यावरती पाय देऊन त्याला पाताळात धाडायचं. हे परंपरागत चालत आलेलं आहे. आजही तसंच चालतं. निवडणुकीच्या टायमाला ह्याच बळीराजाकडे, ह्याच शेतकऱ्याकडे तुम्ही मतदान मागता. त्यांच्या दिलेल्या मतांवरती निवडून येता. तुमचं आकाश, तुमची पृथ्वी, तुमचं साम्राज्य ह्या त्या बळीराजाने केलेल्या मतदानावरती तरुण आहे. आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणता की त्या शेतकऱ्याला त्रास झाला तरी चालेल, पण उद्योगपतींना त्रास देऊ नका. शेवटी साहेब एक गोष्ट सांगतो की तुम्ही पैसे खाऊन पोट भरू शकत नाही. त्यासाठी अन्नच खावं लागतं आणि ते अन्न पिकवायला शेतकरीच व्हावं लागतं, एवढं मात्र नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.